श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काही चिन्हाद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यासाठी भक्तांनो, तुम्हाला तुमच्या समोर मामांच्या 2 पादुका दिसत असतील आणि त्या पादुकांना आपण नंबर 1 आणि नंबर 2 असे नावे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका पादुकेला स्पर्श करा आणि तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या. भक्तांनो, जर का तुम्ही 2 नंबरच्या पादुकेला स्पर्श केला असेल तर त्यांना बाळूमामा काय सांगत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच घाबरू नका. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिलेच नसते. तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका, कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं. म्हणून माझ्या बाळा, तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनतात, हे लक्षात असू दे. माझ्या बाळा, उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो. फक्त तुम्ही देवावर भरोसा आणि विश्वास ठेवला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, अगदी त्याचप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका, चांगली वेळ येण्याची वाट पहा. अरे बाळा, देव त्यांचं पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे. माझ्या बाळा, देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला पाहिजे. देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो, कारण बाळा, फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो, हे कटू सत्य आहे. माझ्या बाळा, देवाला जे पाहिजे असतं तेच होते. प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. मामा म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात, त्यांच्यापेक्षा खूप मोठे आहात. अरे बाळा, आयुष्यामध्ये नेहमी धीर धरा, कारण कधी निराश होऊ नका. ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. शिक्षण कुठूनही घेता येतं, पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात. कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढंच करा, पण अपमान नेहमी विचार करूनच करा, कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये पैसा आणखी एक गोष्ट सांगतो. भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही, पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. म्हणून तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ मात्र नक्कीच सुधारू शकता. पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात, जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवेल. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये या 4 गोष्टी करणं सोडून द्या. तुम्ही सोडून द्या. आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहा. नंबर 1, सगळ्यांना खुश करणं. नंबर 2, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. नंबर 3, भूतकाळात जगणं. नंबर 4, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं. मामा म्हणतात, माझ्या बाळा, पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाही. म्हणून पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. आयुष्यामध्ये बराच वेळा मनात येते की हार मानावी,
पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. म्हणून स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल. मामा सांगतात, खऱ्या व्यक्तीलाच नेहमी खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. आयुष्यामध्ये खऱ्या व्यक्तीलाच नेहमी खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. म्हणून वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर करणाऱ्या माणसाला सफलता मिळवून देतो. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये जर का कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत माणूस असतानाच त्याची कदर करा. कारण मृत्यूनंतर परके लोकसुद्धा रडून जातात. आयुष्यामध्ये जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यामध्ये काही दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एक कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही, पण हे लोक नक्कीच दुःख वाढवून ठेवतात. म्हणूनच मामा म्हणतात, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो, माहीत नाही तोच आयुष्यामध्ये एकटा का पडतो. मामा म्हणतात, स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे, आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनलं पाहिजे. अरे बाळा, आयुष्यामध्ये चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा, खड्ड्यात गेली दुनिया. मामा म्हणतात, माझ्या बाळा, कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा. कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल आणि तुम्ही सुद्धा बाळूमामांचे कट्टर भक्त असाल, तर बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा व्हिडिओ आपल्या 5 प्रियजनांना शेअर करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुम्ही लोकांसाठी काय काय करता याचा हिशोब ठेवायला शिका. आपलेपणा द्यायला शिका, नकार द्यायला शिका आणि आदर नाही तेथून उठायला शिका. माणूस म्हणजे काय? माणूस म्हणजे काय तर परिस्थितीने बनवलेला पुतळा आहे. आनंदाचा कोणताही निश्चित मार्ग नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी स्वतःचा मार्ग बनवावा लागतो. ज्याला ही गोष्ट कळली त्याने त्याचा पत्ता लिहिला आहे असे समजून घ्या. मामा म्हणतात, तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळते, मग ते प्रेम असो, मग ते राग असो. लोक काय म्हणतील आयुष्यामध्ये या गोष्टीचा कधीच विचार करू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरतील. त्यामुळे आयुष्यामध्ये कधीच चुकूनही लोकांची पर्वा करू नका. तुम्हाला जे हवं ते करा, आनंदी राहा. लक्षात ठेवा, जीवन तुमचं आहे, लोकांचं नाही. अरे बाळा, जर का कोणी तुमची स्तुती केली तर लगेच नाचायला सुरुवात करू नका. लक्षात ठेवा की स्तुतीच्या फुलाखाली स्वार्थ आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आपल्या आयुष्यामध्ये समस्या विनाकारण येत नाहीत. त्यांचे येणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचे आहे. आयुष्यातील सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ती कायमस्वरूपी टिकत नाही. एका वयानंतर आपल्या सर्वांना हे समजते की दिवस चांगले असो वा वाईट, दोन्ही निघून जातात. ऊन असो वा सावली, ते सुद्धा बदलते. सर्वांची परिस्थिती बदलते, सर्वांची वेळ बदलते. जीवनात असे काही अध्याय असतात जे आज नाही तर उद्या बंद करावेच लागतात. म्हणूनच ज्या गोष्टी आपल्यासाठी नसतात त्या धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून माझ्या बाळा, आयुष्यभर एकटे राहिलो तरी चालेल, पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा हट्ट धरू नका. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा. कारण आजकाल लोक पटकन विचारतात, तुम्ही माझ्यासाठी काय केले?
कौतुक आणि वेळ देखील अद्भुत आहे. ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तो वेळ देत नाही आणि ज्याला वेळ देतो तो आपल्याला वेळ देत नाही. तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तींकडे कधीही दुर्लक्ष करू नका. नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगडगोळा करताना तुम्ही हिरा गमावला. म्हणून बाळा, जर एखादी गोष्ट आयुष्यामध्ये शक्य नसेल तर स्पष्टपणे नकार द्या, परंतु कोणालाही वाट पाहायला लावू नका. जर कोणाला एकत्र राहायचे नसेल तर त्यांना मोकळे करा. बळजबरीने धरून ठेवलेल्या नात्यांमध्ये शांतता नसते. म्हणून फक्त मिठाईच खाऊन तोंड गोड व्हायला हवे असे नाही. गोड बोलून कोणाच्या तरी आयुष्यात गोडवा मिसळा. बरेच लोक आपला आदर का करत नाहीत? कारण कुठेतरी आपण त्यांना आपण आपले आहोत अशी भावना निर्माण करून देतो. त्यामुळे त्यांना असे वाटते की आपल्याला हवे तेव्हा आपण आपला फायदा घेऊ शकतो. मामा सांगतात, जर का मन दुःखी असेल, मन दुःखी असताना अश्रू येतात, पण कोणाचे मन दुखावण्यासाठी कधीच बाहेर येत नाही. आपली माणसे नव्हे, आपली कर्म परत येतात. भक्तांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे आणि मला तुमच्या मार्गाचा स्वीकार आहे असे टाईप करा. भक्तांनो, आता ज्या भक्तांनी बाळूमामांच्या 1 नंबरच्या पादुकेला स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी बाळूमामा काय संदेश सांगत आहेत, काय मार्गदर्शन करीत आहेत, हे नीट लक्षपूर्वक ऐकावे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आजच्या काळात कोणीही आपले नाही. फक्त काही आपली माणसेच आपली आहेत, जोपर्यंत त्यांचा काही स्वार्थ आहे. जेव्हा तुमचे अस्तित्व आणि नसणे समान असते तेव्हा तुमची अनुस्पती चांगली असते. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच वेळ थांबत नाही. आज वाईट जात असेल तर उद्या नक्कीच चांगली असेल. तुम्ही फक्त निस्वार्थी काम करा आणि ते तुमच्या हातात आहे. आयुष्यामध्ये कोणाला काही बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा. जर का कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला कधी शत्रूला मदत करायची असेल तर अजिबात संकोच करू नका, कारण आपले मन खूप चांगले आहे. कर्माचा नाश करणारा मार्ग निवडा. तुम्हाला माहीत नाही, कदाचित तीच माणसं स्वतःचं घर जाळत असतील, जी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारी इतरांना सांगत असतील. परंतु काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे. मामा नेहमी सांगतात, कधी कुणाच्या भावनाबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहजपणे जिंकू शकाल. कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला खेळामध्ये कायमचेच गमवाल. चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा चांगल्या दिशेने हळूहळू जा. स्वतःच्या चुका कधीकधी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्यावेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घ्यायला लाजू नका. रत्नांचे ढीग दिले तरीही आयुष्यातील गेलेला क्षण परत मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ वाया घालत असतो तो किती मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात तुम्हाला काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत याचा विचार करायला हवा. या जगात अशक्य असे काहीच नाही. बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबत आहे. तुला हरू देणार नाही. या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळूमामांचं एवढं वाक्य कुठल्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे. भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे आजचा दिवस, आजचा क्षण आनंदात जगायला शिका. एक लक्षात ठेवा, सूर्य काहीच बोलत नाही, परंतु त्याचा प्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा परिचय कुणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळणारच. आयुष्यात ज्यांनी ज्यांनी मामांचा हात पकडला त्यांना कधी कुणाचे पाय पकडण्याची वेळ आली नाही. मामा सांगतात, जर एखादी व्यक्ती
तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर तुम्ही त्याला काहीच बोलू नका. तुम्ही अगदी दगडासारखं शांत राहा. कारण जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य आहे, परमेश्वर कुणाचे पाप घेत नाही आणि परमेश्वर कुणाचे पुण्य घेत नाही. प्रत्येक त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या त्यांच्या पुण्यानुसार परमेश्वर त्यांना फळ देत असते. जर तुम्हाला परमेश्वराकडून चांगलं फळ हवं असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगलं कर्म करावं लागेल. तुम्ही केलेले कर्म आणि मिळालेले फळांना तुम्ही स्वतः जबाबदार असता. मामा सांगतात, माणूस जेवढा आजाराने कामाने थकत नाही तेवढा तो विचाराने थकतो. म्हणूनच हसत राहा, विचार सोडा, मामांच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा आणि जीवन हसत खेळत निसंकोचपणे जगा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील मामा. मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही. प्रभू श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद, अन्न सामग्रीतले पीठ एकदा संपले होते. श्रीराम हनुमंताला म्हणाले, चित्रकूट पर्वतावर जा, तिथे तुला अन्नपूर्णा माता दळण दळत असल्याचा आवाज येईल. तिच्याकडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये. हनुमंतांनी श्रीरामांना विचारले, पण अन्नपूर्णा माता मला कशी काय ओळखणार? श्रीराम म्हणाले, ओळख म्हणून ही माझी अंगठी तिला दे. आणि त्यांनी स्वतःची अंगठी हनुमंताला दिली. हनुमंत पर्वतावर पोहोचले. त्यांच्या मनात विचार आला की मी जर पीठ नेले नाही तर श्रीरामांच्या सैन्याची काय अवस्था होईल. शेवटी माझ्याशिवाय प्रभू श्रीरामांचे कोणतेही काम होणे अशक्यच. हनुमंतांना अहंकाराने ग्रासले. एका मोठ्या गुहेतून जात्यावर दळण दळण्याचा आवाज येत होता. त्या गुहेवर एक भली मोठी दगडाची शिळा होती. त्या गुहेसमोर जाऊन हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला हाक मारली आणि म्हणाले, माते, मी प्रभू श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत आहे. मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ आणण्यासाठी पाठवले आहे. गुहेतून अन्नपूर्णा मातेचा आवाज आला, हे हनुमंता, गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये. हनुमंत आपल्या शेपटीने शिळा बाजूला करू लागले. शिळा काही जागची हलेना. मग दोन्ही हातांनी शिळा बाजूला करायला लागले, तरीही शिळा काही तसूभरही हलली नाही. मग शरीरावरील सर्व शक्तीनिशी जोर लावून शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले. घामाघूम झाले. काही केल्या शिळा बाजूला काही सरकत नव्हती. हनुमंतांच्या मनात विचार आला, मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा किंचित असा दगड मला बाजूला सरकता आला नाही. आणि हा का बाजूला सरकत नाही? शेवटी हार मानून हनुमंत म्हणाले, माते, ही गुहेवरची शिळा काही मला बाजूला करता येत नाही ग. अन्नपूर्णा मातेने विचारले, हनु, तू अहंकार केलास का? तर हनुमंत म्हणाले, होय माते, मला आता त्याचा पश्चाताप होतो आहे. मला आता त्या अहंकाराचा पश्चाताप होतो आहे. अन्नपूर्णा माता म्हणाली, तुला पश्चाताप होतो आहे ना, मग आता पुन्हा एकदा शिळा बाजूला करायचा प्रयत्न कर. अन्नपूर्णा मातेने सांगितल्याप्रमाणे हनुमंतांनी शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तर काय, शिळा अलगद बाजूला झाली. गुहेमध्ये आत गेल्यावर हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेली अंगठी दाखवली. अन्नपूर्णा माता म्हणाली, त्या पलीकडे तो कोपरा आहे ना, तिथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा. हनुमंत अंगठी ठेवायला गेले. पाहतात तर काय, तिथे अगणित अंगठी, मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता. हे पाहून हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला विचारले, हे माते, हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय आहे? इथे एवढ्या अंगठी मुद्रा कशा काय आहेत? अन्नपूर्णा माता म्हणाली, अरे हनु, प्रभूंनी तुझ्यासारखे कित्येक हनुमंत कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठवले.
तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा, या अंगठ्या. हे ऐकल्यावर मात्र हनुमंतांचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला. सद्गुरूंची सेवा करताना कुठल्या गोष्टीचा अहंकार नसावा. मी करतो म्हणून सेवा होते हा भ्रम आहे. परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणा न कोणाची निवड करतो. आपण असलो ना नसलो तरीही ते कार्य ठरलेलंच असतं व तो कोण ना कोणाच्या हातून घडतच असतं. त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा. अहंकारयुक्त दिखावटी केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे. म्हणून आयुष्यामध्ये कधीच मी मामांची सेवा करतो, माझ्या एवढी मामांची सेवा कोणीच करत नाही, मामांची कृपादृष्टी माझ्यावरच आहे, मामा मला प्रसन्न आहेत, अशा प्रकारचा अहंकार दाखवू नका. अन्यथा तुम्हाला त्या सेवेचं कसल्याही प्रकारचं तीळमात्रा फळ मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा आपण मामांच्या सेवेत येतो, मामांची सेवा करतो, तेव्हा बाळूमामा आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून मामांची सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठे असले तरी त्या संकटाहूनही मोठे आपले मामा आहेत, आपले ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून आयुष्यामध्ये कधीही न डगमगता बाळूमामांच्या सेवेत फक्त चालत राहावे. कारण मामांनी एकदा आपल्याला जर का हात दिला तर ते आपला हात कधीच सोडत नाहीत. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणून येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते, एवढं आपल्याला मामा देतात. म्हणून मामा आपल्याला नेहमी सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये फक्त माझ्यावर विश्वास ठेव, संयम ठेव, धीर बाळग आणि तू जे काही कार्य आशेने करतो आहेस ते कार्य फक्त तू प्रामाणिकपणे कर. तुझ्या संकटाच्या वेळी, तुझ्या अडचणीच्या काळी मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू चालत राहा, तू चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, मला माहीत आहे तुला वाटतंय की माझं सगळं काही संपलंय, माझं मन खूप थकलंय, माझ्या मनातील आशा पूर्ण संपली आहे. परंतु बाळा, थकून जाऊ नकोस, निराश होऊ नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अंधार पसरला आहे ना, त्यामध्ये फक्त तू विश्वासाने एक तुला आश्वासक आवाज नक्की ऐकू येतो. डगमगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. डगमगू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. असा आवाज तुझ्या पडत्या काळी तुला ऐकू येतो. मामा म्हणतात, शब्द नाही कर्मानं बोलावं, शब्दानं नाही कर्मानं बोलावं, प्रार्थना नाही श्रद्धा असावी. मी नाही विश्वास हवा, तू एक पाऊल पुढे टाक, माझा हात तुझ्या पाठीशी असणारच. भक्तांनो, हे आश्वासक संदेश, हे आश्वासक शब्द आपल्याला हिंमत देतात. भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच आपला हा दैवी संदेश शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही, तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही, कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही. तू मात्र इतकंच कौतुक करण्यास कचरू नकोस, तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास कचरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. रडावंसं वाटतं तेव्हा रडून मोकळा हो.
कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हा लढून मोकळा हो. रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस. रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे, तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे द्यायची गरज नाही. कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही. सद्गुरू संकल्पासाठी पुढे चालणं तू सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. माझ्या बाळा, तुला सुद्धा मन आहे, तुला सुद्धा मन आहे हे मला माहीत आहे. पण ब्रह्मांडाचा मामा असताना काय रे कमी तुला. इतरांना भरभरून देणं मात्र कधी सोडू नकोस. इतरांना भरभरून देणं मात्र कधी सोडू नकोस. सद्गुरू पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. नामस्मरण मात्र विसरू नकोस. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये अपेक्षा माझ्यापासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर मामा तारतील. एकटे असाल तर मामा सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील. फक्त मामांवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा आणि मामांची सेवा करा. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की देवाकडे नक्की आणि नेमकं काय मागावं. म्हणून ही छोटीशी कथा तुम्ही नीट आणि लक्षपूर्वक ऐकावी हीच तुम्हाला विनंती आहे. चला तर मग भक्तांनो, आपण या छोट्याशा कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, तुकारामांचे वडील बोल्लोबा हे पांडुरंगाचे निस्मित भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्याच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन चला, मलाही दर्शनाला न्या. पण बोल्लोबा काही तिचे ऐकत नसत. अशी 11-12 वर्ष गेली. 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कनकाई माऊली काही ऐकेच ना. ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून तरी येणारच. पण काहीही झाले तरी मी यावर्षी येणारच. बोल्लोबांचा नाईलाज झाला, कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट कधीच टाळता येत नाही ना. ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर नेईन, पण एक अट आहे आणि ती अट तुला पाळावी लागेल. ती म्हणाली, ती म्हणजे? तेव्हा म्हणाले, मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीच मागायचे नाही. कनकाई माऊली आनंदली. तिने पतीला सांगितले की मी पांडुरंगाला काहीच मागणार नाही. तेव्हा पती पत्नी पांडुरंगास भेटायला निघाले. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू. यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने पाहून हरकून पाहत पाहत ती बोल्लोबांच्या मागून चालत आल्याने त्या दोघात अंतर पडले. बोल्लोबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली. इकडे बोल्लोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली. रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्लोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो
तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा, बोल्लोबांनी पांडुरंगाची निस्वार्थीपणे इतकी सेवा केली, इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्याचा सेवेकरी झाला. बोल्लोबा फक्त भक्तीचे डिपॉझिटच करीत राहिले, मागणीचे विड्रॉवल कधीच केले नाही. त्यांनी देवाची भक्ती केली, पण त्यांच्याकडे कधीच आणि काहीच मागितले नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर अशी करावी. इकडे बोल्लोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल, तुला काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा खूप हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितलंय की देवाकडे काहीच मागू नकोस, पण हे कुठे सांगितलंय की जर देवाने तुला स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जा, निश्चितपणे घरी जा, तुला मुलगा होईल. ती खूप आनंदली. हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो, नाही का. हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बोल्लोबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ का लागतो, म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. असा विचार करीत असतानाच कनकाई माऊली समोरून येताना दिसली. तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकता क्षणीच बोल्लोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्यांचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्यांचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला ते पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासगणिक तुझेच नामस्मरण नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणाने तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे. आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्यांचा नाव डंका आजही वाजतोय, ज्यांच्या नावाचा डंका आजही वाजतोय. म्हणून फळाची आशा धरून देवाची भक्ती कधीही करू नका. आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशा प्रकारची मागणी करा. भक्तांनो, तुम्हाला या कथेतून नक्कीच समजलं असेल की देवाकडे नक्की काय मागावं, कधी मागावं आणि देवाची सेवा कशी करावी. देव त्या सेवेचं फळ कसं देतो हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. म्हणून बाळूमामा आज बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच हेच असं अस्तित्व आहे. आयुष्यामध्ये सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत त्यांना कधीच सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, चांगले कर्म करत असताना सुद्धा जर का कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या. कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काजळीवर नाही. हे लक्षात ठेवा. भक्तांनो, पुण्याई असेल तर कचराही सोन्याच्या भावाने विकला जातो व पुण्याई संपली की सोनेही कचऱ्याच्या भावाने विकावे लागते. म्हणून नित्य पुण्याचा साठा दानधर्म आणि परोपकाराद्वारे वाढवत राहिला पाहिजे. आरोग्य, शांती, समाधान आणि आनंद या सर्व गोष्टी पुण्याने प्राप्त होतात. पुण्याई संपताच क्लेश, दुःख, संकटे, दारिद्र्य, अहंकार आणि द्वेष माणसाला ग्रासून टाकतात. म्हणून फक्त आपला बँक बॅलन्स म्हणजे फक्त आपल्या बँकेमध्ये
आपल्या जीवनाच्या बँकेमध्ये फक्त आपला पुण्याचाच साठा ठेवा. जेव्हा तुमच्यावर संकट येईल, विघ्न येईल, जेव्हा नियती तुमच्यासाठी उलटून पडेल, तेव्हा तुम्हाला पैसा कामाला येणार नाही, ना कोणी तुमच्या मदतीला धावून येणार नाही. तेव्हा फक्त एकमेव तुमचं पुण्य तुमच्या कामाला येईल आणि त्यामध्ये तुम्हाला ते यशस्वीपणे निर्विघ्नपणे बाहेर काढेल. म्हणून फक्त पुण्याचे कर्म करत राहा. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये या 2 गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. ते म्हणजे अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. या 2 गोष्टी आयुष्यामध्ये कधीच वाया जाऊ देऊ नका. नेहमी हसत राहा, आनंदात राहा. या आयुष्याचा, या सोनेरी जीवनाचा आनंद घ्या. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. या कथेचं नाव आहे साधू महाराज आणि व्यापारी. भक्तांनो, एका शहरात एक धनवान व्यक्ती राहत होता. बऱ्याच ठिकाणी त्याचा व्यापार पसरलेला होता. पैशाची कमतरता मुळीच नव्हती. स्वभावाने सुद्धा भोळा आणि परोपकारी होता. त्याने एका साधू महाराजांना त्याने त्याचे गुरु मानले होते आणि त्या गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे तो पालन करत असे. सोबतच कोणत्याही समस्येला त्यांच्या गुरुजींना सांगून त्यावर तो उपाय काढून घेत असे. एक दिवस त्याला असाच एक विचार आला की आपल्या गावात एक मंदिर बांधायचे, जेणेकरून जवळच गरीब लोकांना जेवणाची व्यवस्था होईल, राहण्यासाठी गरीब लोकांना एक सहारा मिळेल, मोठमोठ्या साधू संतांचे लोकांना दर्शन होईल. तेथेच लोकांना उपचारासाठी एक प्रथमोपचार केंद्र सुरू करावे, जेणेकरून लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या गोष्टींचा मनात विचार करून तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने या विषयाबद्दल संपूर्ण माहिती आपल्या गुरुजींना सांगितली. आपल्या मनातील गोष्ट आपल्या गुरूंसमोर मांडली. तेव्हा गुरूंनी त्याला सांगितले की एकच मंदिर का 2 मंदिरे उभे कर, एका गावात आणि एक तुझ्या राहत्या नगरात, जेणेकरून तुला सुद्धा देवाचे दर्शन जवळच होईल आणि तू अशाच प्रकारे परोपकार करण्याची प्रवृत्ती कायम ठेवशील. गुरुजींनी सांगितलेल्या कल्पनेला त्याने सत्यात उतरवण्याचे ठरवले आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन तो तेथून निघून घरी आला आणि दोन्ही ठिकाणी मंदिराच्या बांधकामाच्या तयारीला लागला. त्याने दोन्ही ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू केले. काही दिवसात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. दोन्ही ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठान झाली. दोन्ही मंदिरात पुजाऱ्यांची नेमणूकसुद्धा झाली. काही दिवसांच्या कालावधीनंतर दोन्ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले. परंतु काही दिवसानंतर व्यापाराच्या निदर्शनात आले की नगरातील मंदिरापेक्षा लोक गावातील मंदिरात मोठ्या प्रमाणात जात होते. वास्तविक पाहता गावातील मंदिरात जाण्याचा मार्ग खूप कठीण आणि वळणाचा होता. तरीसुद्धा लोक गावातील मंदिराला मोठ्या प्रमाणात भेट देत होते. या सर्व स्थितीला पाहून व्यापारी थक्क झाला आणि या समस्येला घेऊन तो आपल्या गुरूंकडे गेला. तेव्हा त्याने गुरूंना याविषयी सांगितले की लोक नगराच्या मंदिरापेक्षा गावातील मंदिरात मोठ्या संख्येने जात आहेत. अशा प्रकारे त्याने घडलेला वृत्तांत आपल्या गुरूंना ऐकवला आणि असे का होत आहे आणि यावर उपाय काय करावं म्हणून गुरूंना प्रश्न विचारू लागला. गुरूंनी शांततेने सर्व प्रकार ऐकून घेतला आणि व्यापाऱ्याला एक गोष्ट करायला सांगितली. त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले की गावाकडील मंदिराच्या पुजाऱ्याला नगराच्या मंदिरात सेवेसाठी बोलावून घे आणि नगराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला गावाकडच्या मंदिरात बोलावून घे. हा उपदेश ऐकत व्यापारी तेथून निघून आला. गुरुजींनी सांगितलेल्याप्रमाणे त्याने पुजाऱ्यांची अदलाबदल केली. काही दिवसात पाहतो तर काय, ज्या मंदिरात लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात होत होता त्या मंदिरात आता लोक खूप कमी प्रमाणात जात होते आणि नगरातील मंदिरात गावाकडून लोक दर्शनाला यायला लागले होते. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने हा काय प्रकार असावा म्हणून गुरूंना भेटायला गेला. गुरुजवळ आल्यानंतर त्यांनी सांगितले की गुरुजी,
पहिले लोक गावातील मंदिरात गर्दी करायचे, पण आता नगरात असलेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. असे का होत आहे? तेव्हा गुरुजी त्या व्यापाऱ्याला सांगतात की यामध्ये काही विशेष गोष्ट नाही आहे. नगराच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याचा स्वभाव चांगला आहे आणि त्यामुळे लोक त्याच मंदिरात जाण्यासाठी गर्दी करतात. ज्या मंदिरात तो पुजारी असतो, पुजारी आपल्या मधुर वाणीमुळे लोकांना आकर्षित करतो आणि लोक सुद्धा त्याच्या जवळ जाण्यासाठी उत्सुक असतात. हे ऐकून व्यापाऱ्याला सर्व परिस्थिती लक्षात आली होती. याच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा आपले बाहेरील रंगरूप जास्त महत्त्वाचे नसते. महत्त्वाचा असतो तो आपला स्वभाव. जर आपला स्वभाव चांगला असेल, लोकांना आकर्षित करणारा, तर लोक आपल्या जवळ येण्यासाठी उत्सुक होतील. म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते. आवश्यक असतो तो आपला स्वभाव, जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो. अशाच व्यक्तींना लोक पसंत करतात. ही गोष्टसुद्धा आपल्याला हीच शिकवण देते. म्हणून भक्तांनो, बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच हेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे, त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात, तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात. म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल, तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगाच वाट बघावी, का उगाच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्यासोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे, तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो, त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे, ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन
ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतंय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता.